सगळ्यांना. तर आता आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढी एकादशी आता येते 6 तारखेला. तर त्याच्या निमित्ताने मी उपवासाची थाळी बनवते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी काय काय बनवते ते थाळीमध्ये. तर हे बघा, पहिल्यांदा मी साबुदाण्याची खिचडी बनवते. तर हे साबुदाणे मी भिजत ठेवलेले आहेत आणि हे बघा छान भिजलेत. हे बघा एकदम मऊ असे भिजवून घ्यायचे. आणि त्याच्यात बटाटा टाकणार आहे, मीठ, हा सैंधव मीठ आहे, साखर, मिरची आणि हे शेंगदाण्याचं कूट. आणि हे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे खिचडी बनवण्यासाठी. तर आता मग खिचडी बनवूया. तर आता मी कढई गरम केलेली आहे बघा गॅसवर आणि याच्यामध्ये आता तेल टाकते. तर खिचडीला काही जास्त तेल नाही लागत, थोडंसंच टाकते. हे बघा 2 पळी टाकलेले आहे. थोडंसं गरम झालं. मी मगाशी तुम्हाला जिरं दाखवलं नाही, थोडंसं जिरं टाकायचं. हे बघा, जास्त पण नाही. मिरची, तुम्हाला जसं तिखट हवे तशी मिरची टाकू शकता. मी 2-3च घेतलेल्या मिरच्या आहेत. याच्यामध्येच बटाटा टाकते. थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं. हा बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि कच्चा टाकला तरी होतो, तो पण शिजतो त्याच्यामध्ये, पण हा मी उकडून घेतलेला आहे. आता बटाटे परतून झालेले आहेत. हे बघा, याच्यामध्ये आता साबुदाणे टाकते. आणि इथे शेंगदाण्याचा कूट टाकते. थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे आणि थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे. ह्याच्यामध्ये थोडी साखर आणि थोडंसं मीठ टाकते. बघा, हे सैंधव मीठ आहे. आणि आता थोडी परतून घ्यायची आणि 2 मिनटं झाकण ठेवायचं याच्यावर. म्हणजे जसे साबुदाणे आपले जरा चांगले मिळून येते, साबुदाणे बटाटा चांगले मिळते. हे बघा, साबुदाणे एकदम असे मऊ होतात. तर त्याच्यावर मी 2 मिनटं झाकण ठेवते. बघा, ते झाकण ठेवते 2 मिनटं. एक वाफ आली की आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे. तर हे बघा, आता खिचडी झालेली आहे. छान फुलले. हे बघा. तर आता दुसरी रेसिपी बघा. तर आता पुढची रेसिपी आहे साबुदाण्याचे वडे आहेत. तर हे त्याच्यासाठी साबुदाणे, शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर थोडीशी, बटाटा लागेल उकडलेला आणि मिरची, हिरवी मिरची वाटलेली. तर आता हे साबुदाणे आहेत, ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तर बटाटा टाकायचा आहे. आणि बटाटा एवढं टाकायचं की म्हणजे असं जेवढं बाइंडिंग होईल ना तेवढंच टाकायचं, म्हणजे वडे सुटले नाही पाहिजेत. त्याच्यामध्ये वाटलेली मिरची तुमच्या तिखटानुसार टाका.
थोडीशी साखर, थोडंसं मीठ, आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं. तर हे बघा, साबुदाणा बटाटा याचा गोळा बनवून तयार आहे. आणि अशा आता थापून घ्यायचे. त्याला आता असे वडे थापून घ्यायचे. हे बघा, एकदम पातळ नाही, थोडे जाडच ठेवायचे. आणि आता तेल पण गरम करत ठेवले मी. आणि असे वडे दही बरोबर किंवा चटणी बरोबर खायचे, छान लागतात. हे बघा, असे वडे बनवून घेतलेले आहेत मी. आता तेल पण गरम झालेलं आहे, तर तेलात सोडते. एका साईडने थोडेसे झाले की पलटायचे. हे बघा, आणि हे आपल्याला चांगले गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे आहेत. तर आता हे चांगले गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. तर मी आता तळून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. तर हे बघा, असे गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. आणि आता काढून घेते, तळून झालेले आहेत. असे कुरकुरीत वरून आतमध्ये नरम, असे चांगले लागतात मस्त. तर आता मी पुढची रेसिपी वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे. तर वरीच्या भातासाठी वरीचे तांदूळ घेतलेत. याला भगर पण बोलतात, वरीचे तांदूळ किंवा भगर असं म्हणतात. थोडंसं जिरा, मीठ, आणि आमटीसाठी शेंगदाण्याचं कूट आहे, हा भाजलेला आहे, आणि मिरची, आणि त्याला पण मीठ लागणार आहे थोडंसं. तर आता इथे मी वरीचा भात बनवते. तर पातेली ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते. तर तेल गरम झाले, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकते. आणि जिरं चांगला फुलला की त्याच्यामध्ये भगर टाकायची. आता कसं आहे, एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतात. मग रात्री काहीतरी लागतं आपल्याला उपवासासाठी खायला, कारण उपाशी पोटी तर राहू शकत नाही. असं वरीचा भात बनवायचा. तर अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतले, जरा भाजून घ्यायचे. तर आता इथे मी पाणी गरम करून घेते. अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतलेले, तर 1 वाटी पाणी घेतले. अजून थोडंसं टाकते, कारण शिजायला लागेल ना. आणि ते पाणी गरम करून घेते. म्हणजे भगर परतेपर्यंत पाणी पण गरम होईल. तर हे बघा, आता हे वरचे तांदूळ भाजून झालेत. हे बघा, थोडेसे असे फुललेत, ते सफेद पडलेत. हे बघा, आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे.
आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. चवीपुरतं मीठ. आणि आता हे आता चांगलं शिजवून घ्यायचं. एकदम मऊ शिजवायचं. नंतर शिजल्यानंतर दाखवते. तर आता बघा याच्यातलं पाणी जरासं सुकलंय. तर आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि वाफवून घेते. तर हे बघा आपला भात पण छान सुटसुटीत झालेला आहे आणि तो शिजलेला पण आहे. हा बघा झालेला आहे. गॅस बंद करते. तर आता मी आमटीसाठी शेंगदाण्याचं कूट वाटून घेते. थोडंसं त्याच्यामध्ये मिरची, थोडंसं जिरं, आणि हे आता पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे पातळ. तर हे बघा वाटून घेतलेलं असं. हे बघा पातळ. आणि आता याला फोडणी देते. तर हे बघा मी आता थोडंसं तेल घेतलं आहे पातेलीमध्ये आमटीसाठी फोडणी द्यायला. तर थोडंसं गरम झालं नाही की त्याच्यामध्ये थोडंसं जिरा टाकायचं आहे आपल्याला. जिरा थोडं फुललं की त्याच्यामध्ये ही आमटी टाकून घ्यायची वाटलेला. तर हे बघा आता जिरं पण तडतडले. आता मी याच्यामध्ये टाकते. तर हे बघा मी हे भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून करते, धुवून घेते आणि थोडंसं पाणी टाकते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. आता एक उकळ आली की आपली आमटी तयार झाली. तर हे बघा आमटीला पण उकळ आलंय. ह्याला ना जिरकवणी पण बोलतात. काही आमटी पण बोलतात, जिरकवणी बोलतात. तर हे बघा झालेलं आहे आता हे. तर हे बघा आता मी रताळ्यापासून एक दुसरी रेसिपी बनवते. जसं आपण बटाट्याची खिचडी बनवतो, तर बटाटा उकडून आपण नंतर खिचडी बनवतो. तर हा रताळ्याचं कच्चंच घ्यायचं आहे आणि हे कापून घ्यायचं आता. तर हे बघा मी रताळा कापून घेतलं आहे. हे बघा असे पातळ स्लाइस करून घ्यायचे. हे बघा. आणि त्याच्यासाठी जिरं आहे, मिरची, थोडीशी साखर लागणार आहे आणि थोडंसं मीठ. आणि याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं पण टाकू शकता तुम्ही. तर आता मी तेल पण गरम करत ठेवले आणि 2 चमचे घेतले तेल. तेल थोडंसं गरम झालं त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं थोडं फुललं की त्याच्यामध्ये मिरची टाकायची वाटलेली. मिरची थोडी हे झाले का परतून झाली, त्याच्यामध्ये हे रताळ्याचे काचऱ्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये आणि हे चांगले परतून घ्यायचे. आता हे थोडं परतून घ्यायचं आणि 2 मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं थोडंसं शिजण्यासाठी. तर मी आता झाकण ठेवते.
तर हे बघा आता झाकण ठेवते. तर आता 2 मिनिटानंतर मी झाकण काढते. तर हे बघा आता हे शिजलं आहे हे थोडं. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते. तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल टाकायचं तर खोबरं पण टाकू शकता. थोडीशी साखर, तसं रताळा गोडच असतं पण थोडीशी, आणि चवीपुरतं मीठ. आणि हे परत परतून घ्यायचं. आणि तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त मिरची टाका. आणि खायला छान लागते. ते बटाटा खिचडी वगैरे असं खाण्यापेक्षा हे छान लागतं खायला. परत थोडा वेळ ठेवते झाकण. बघा मी झाकण काढले. आता हे झालेलं आहे. हे बघा, हे बघा शिजले. तर आता उपवासामध्ये काहीतरी गोड पाहिजे आपल्याला. तर हे बघा मी आता खीर बनवते साबुदाण्याची. त्याच्यासाठी लागणारे दूध, साबुदाणा, साखर, वेलची पूड आणि थोडेसे बदामाचे तुकडे घेतलेले आहेत. हे बघा कापून घेतलेत. ते थोडंसं मी तूप टाकले आणि त्याच्यामध्ये बदाम त्याच्यात थोडेसे भाजून घ्यायचे. आता याच्यामध्ये दूध टाकायचं आपल्याला. तर हे बघा याच्यामध्ये दूध टाकून घेतले. आता याच्यामध्ये साबुदाणे पण टाकायचे, थोडेसे टाकायचे, नाहीतर तर मी खीर जाड होते नाहीतर. आणि हे याच्यामध्ये आता शिजवून घ्यायचे आपल्याला. तर हे बघा आता साबुदाणे कसे याच्यामध्ये फुललेत, असे हे पाणीदार सारखे झालेत बघा. हे बघा अजून जरा शिजून द्यायचे. आणि खीर पण छान लागते ना. तर हे बघा आता घट्ट होत आले हे. तर याच्यामध्ये आता साखर टाकते मी. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं टाकू शकता. तर 3-4 चमचे मी टाकले साखर. अजून थोडं परतून घेते. तर हे बघा आता खीर झालेली आहे. याच्यामध्ये आता वेलची पूड टाकते मी. आणि थोडे बदाम आपण तळून घेतलेले ते. तुम्ही याच्यामध्ये काजू, बदाम, केशर पण टाकू शकता. आता हे रेडी. आता तुम्हाला मी थाळी सजवून दाखवते काय काय सगळं बनवलं ते. हे वरीचा भात, ही आमटी आहे, ही खिचडी, हे रताळ्याचं, साबुदाणा वडे,
दहीमध्ये साखर टाकले आणि हे खीर. तर हे बघा, एकादशीच्या म्हणजे आषाढी एकादशी निमित्त मी थाळी बनवली. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं कसं बनवले ते. आणि थँक्यू.